वायकर साहेबांचं अभिनंदन. त्यांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला असं मी म्हणेन. कारण कालच्या मंत्रिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे मंत्रिमंडळ केलं होतं मुख्यमंत्री झाल्यानंतर अपक्ष आमदारांना मंत्री केलं होतं, पण वायकरांचा विचार झाला नाही. वायकर तर खरं त्यांच्या किचन कॅबिनेटमधले मातोश्री अतिशय जवळचे. वायकर साहेबांची पत्नी आणि उद्धवजींची पत्नी ह्यांच्या दोघींच्या संयुक्त नावानं अनेक जमिनी घेतल्या आपल्याला पाहायला मिळाल्या मधल्या काळामध्ये. वायकर साहेबांचं योगदान खोपोलीतल्या वृद्धाश्रमात बांधण्याबाबत आहे, शिवसेना बांधण्याबाबत त्यांचं चांगलं योगदान आहे. मग वायकर साहेबांना मंत्रिमंडळामध्ये का घेतलं नाही नेमकं? मग त्यांच्याकडे काय खोकायची अपेक्षा होती का, असा संशय निर्माण होतो. कारण ज्या अपक्षांचा योगदान पक्षासाठी काहीच नाही अशांना मंत्रिपदं दिली गेली. रामदास कदम, दिवाकर रावते, वायकर ही जुनी मंडळी असताना त्यांना बाजूला केली गेली आणि म्हणून त्यांनी योग्य वेळेला तो आता योग्य निर्णय घेतला आहे असं मला वाटतं. आज पक्षप्रवेश होणार आहे का त्यांच्या? माझं अजून बोलणं झालं नाही, पण मी तुमच्या माध्यमातून सगळं बातमी ऐकतोय. भाई काल त्यांच्या उद्धव ठाकरेच्या बाजूला उभे होते, बोलले की मी कुठे जाणार नाही, तुमच्याच बरोबर काम करणार आहे. पण आज त्यांनी हे विचार केलेला आहे की शिंदे गटात प्रवेश करणार. कदाचित रात्री त्यांची मुलं कार्यकर्ते या सगळ्यांची बैठक झाली असेल मतदारसंघातल्या सगळ्या लोकांची, आणि मतदारसंघाचा जर दबाव असेल तर शेवटी त्यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून यायचं असेल, आणि म्हणून मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली देखील निर्णय कदाचित घेतला असावा असं वाटतं मला. भाई भास्कर जाधव ते पण नाराज आहे आणि त्यांनी रडले आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? हे बघा, भास्कर जाधव हा नौटंकी करणारा माणूस आहे. याच्यावरती महाराष्ट्रातलं शेंबडं मूल देखील विश्वास ठेवणार नाही. माझ्या डोळ्यातनं जेव्हा पाणी आलं होतं शिवसेना सोडताना, तेव्हा हा बामवाला म्हणून माझा त्यांनी उल्लेख केला होता. बाम लावून डोळ्यातनं पाणी काढलं. मग आता भास्कर जाधवनी कुठला बाम लावला डोळ्याला? आता कुठं लावला? म्हणून दुसऱ्यावरती टीका करताना देखील एक बोट समोरच्याकडे दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. आणि भास्कर जाधव काय म्हणतोय त्याच्या भाषणामध्ये? उद्धवजी, तुम्ही भाजपमध्ये गेलात तर तुमच्यासोबत हा भास्कर जाधव येणार नाही, तुम्ही जाऊ नका. पक्षप्रमुखालाच धमकी देतोय. जो भास्कर जाधव शिवसेना सोडून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शरद पवार गेला, तिकडे 9 खाती घेतली मंत्रिमंडळामध्ये, प्रदेशाध्यक्ष झाला, पुन्हा शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, पुन्हा इकडे आला. अशा गद्दार माणसाला तुम्ही डायरेक्ट नेता बनवताय, त्याची फळं आहेत उद्धव ठाकरेंना मिळत आहेत. ती उद्धव ठाकरेंना निष्ठावान माणसं नको आमच्यासारखी. त्यांना असे नौटंकी करणारे आणि गद्दार लोकांचा सरदार आहे उद्धव ठाकरे, त्याचं हे फळ मिळत आहे. आता ज्या वेळेला भास्कर जाधव सांगतोय की तुम्ही गेलात तर मी येणार नाही, गेलात म्हणजे याचा अर्थ त्याला काहीतरी कळलंय की तुम्ही जाताय. उद्धव ठाकरे भाजपमध्ये जात आहे का असं भास्कर जाधव म्हणतोय ना, मी म्हणत नाही. असं तुम्हाला काय वाटतंय का? शक्यता मला त्याला विचारा तुम्ही काय वाटतं, हे बोलणं ठीक नाही. मी काय जोशी माझं आडनाव नाही आहे, मी काय ज्योतिषी नाही आहे, पण तो सांगतोय त्याला विचारा बाबा तो असं काय म्हटलं आहे, त्याला असं काय माहिती मिळाले, त्यांचं ते पिल्लू आणि ते जाऊन काय भेटले का दिल्लीला कुठे, अशी माहिती त्यांना अधिकृत मिळाली का? आणि म्हणून तो इतका संतप्त झाला आहे का संतप्त झाला मला सांगा? कारण उद्या उद्धवजी गेले भाजपमध्ये तर भास्करला भाजप स्वीकारणार नाही. एकनाथजी शिंदे गेले होते तेव्हा भास्करला विचारा तुम्ही गुजरातच्या बॉर्डर पण तुम्ही गेला होतात का तुम्ही पण? मग तिथून तुम्हाला नको म्हणून सांगितलं, मग तुमच्यावर वापस येण्याची वेळ आली का, असं त्यांना कदाचित विचारून बघायची चर्चा आहे. भास्करना विचारून घ्या जाधवना. तुम्ही पंतप्रधानांच्या वरती तुम्ही नक्कल करताय देशाच्या, भाजपचे 12 आमदार तुम्ही सस्पेंड करताय. ते पण कधी? ज्यावेळेला उद्धवजी दिल्लीमध्ये जाऊन मोदी साहेबांना शब्द देतात की मला अमुक दिवसाचा कालावधी द्या मी येतो, त्या कालावधीमध्येच भाजपचे 12 आमदार सस्पेंड करण्याचं काम भास्करनी केलं आणि पंतप्रधानांची नक्कल करण्याचं काम देखील भास्करनीच केलं. आणि म्हणून त्याला भास्करजी सध्या येऊ नका, तुम्हाला आम्ही नंतर बोलू असं सांगण्यात आलं का? त्याची माहिती घ्या, चर्चा आहे अशी. आणि मग त्यांना बॅग घेऊन पुन्हा
त्या सुगतच्या बावडवांना पुन्हा मागे जायला लागलं का याची माहिती घ्या. हा नौटंकी माणूस आहे, खोटं बोलतो, धादांत खोटं बोलतो. गद्दारीची व्याख्या काय, स्वतः गद्दा काय तो. बोला भाई, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता निवडणूक लागणार आहे, त्याच्या आधीच त्यांनी आचारसंहिता लागणार आहे, त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला तडफडीने, त्याच्याबद्दल काय? नाही, माझ्याकडे काय माहिती नाही, मला काय सांगता येणार नाही याबाबतचं. मला आत्ताच कळलं की निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं राजीनामा दिला हे मला आत्ताच कळलं. मला अधिकृत काय त्याची कल्पना मला नाही त्याची. भाजपाचे 10 सूत्री कानमंत्र जे आहेत, तुम्हाला उलटसुलट प्रश्न मला केला जाईल असा तत्पूर्वी उत्तर देताना सावधगिरी वडगा, ऑफ द रेकॉर्ड असा बोलण्यात आलेला आहे. तुम्ही काय बोलताय? अमोल कीर्तिकर त्यांची उमेदवारीबद्दल काय सांगाल? नाही, अमोल कीर्तिकर याला उद्धव ठाकरेकडून उमेदवारी जाहीर झाली असेल, गजाभाऊंचा तो विषय आहे. काय करायचं, त्यांनी गजाभाऊंनी शब्द दिला आहे एकनाथ शिंदे यांना. माझं ठाम मत आहे गजाभाऊ खासदार झाले पाहिजेत, ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, आणि त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये अशी माझी ठाम भूमिका आहे. आमच्याकडे मतभेद सगळे मिटलेले आहेत, काही नाही. आता त्यांच्या सुपुत्राला जे उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याच्यावर तर त्यांचा कुटुंबाला प्रश्न ते बघतील ना, काय करायचं, ते सक्षम आहेत. ते संजय निरुपमची मोठी नाराजी आहे की हे काँग्रेसची सीट होती आणि सध्या परंपरागत जर बघितला तर ही काँग्रेसची सीट आहे, आणि गजा भाऊ आणि मी जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा जास्त मत कमी मताने पडलो आहे मी. बघा, एक मतानं पडला तरी पडला आणि एक मताने निवडून आला तो जीत गया हो सिकंदर, असं आहे समीकरण निवडणुकीचं. तुम्ही पडलात ना, मान्य करता ना, मग पडलात, मग तू जिंकला त्याची सीट जागा ती. आता असं कसं नाव देऊन चालेल? नको, त्यांनी नाव व्हायला नको, त्यांनी नको चुकीचं दिसतं ते. बोलते खिचडी घोटाळामध्ये नाव आहे त्यांच्या, आणि त्यांना द्या सगळे कागदपत्र द्या मुख्यमंत्र्यांना. तुम्ही मुख्यमंत्र्यांना कागदपत्र द्या, मी चौकशी करायला होतो मुख्यमंत्री साहेबांना बिलकुल. आणि अधिकृतपणे त्या खिचडी घोटाळ्यामध्ये जर का गजाभाऊंच्या मुलाचं नाव आलं तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई करायला हवं. भ्रष्टाचाराला साथ नाही, बिलकुल नाही. भाजपचे 10 सूत्री कानमंत्र आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, मला कल्पना नाही, तुमच्याकडनं मी ऐकतोय. आता आम्ही 30 वर्षापासून भाजपची आमची युती आहे, आमचं एक भावनिक युती आहे, आमचे कौटुंबिक नातं आहे. ही आजची युती नाही आमची. त्या 10 सूत्री आणि 15 आणि 20 ह्याची आम्हाला कल्पना नाही, त्या मीडियाला माहिती असतील. पण ही युती टिकली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान यांनी जे काम केलं आहे ते देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाला काम करता नसतं असं काम त्यांनी केलं आहे. भाई, शेवटचा प्रश्न मला विचारू की मी आज संजय निरुपम जसा आरोप केलेला आहे की त्यांच्या मुलगाचं नाव आणि चेक मिळालेला आहे, 1.5 कोटीचा घोटाळा आहे, ते चेक त्यांच्याकडे गेलेला आहे असा बातमी सगळीकडे आली होती, पण त्यांनाच जाहीर केलेला आहे. मोठा घोटाळा आहे, मुलाचा आरोप आहे, त्यांची चौकशी सुरू आहे सध्या, असा त्यांनी आरोप केलेला आहे. तुम्ही काय सांगता? हा, चौकशीमध्ये जर दोषी आढळले तर कोणी असू दे ना, निश्चितपणे 100% एकनाथ शिंदे कुणाला पाठीशी घालणार नाहीत, मला पूर्ण विश्वास आहे बिलकुल. तेव्हा कुठेही काळजी करण्याचं कारण नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांकडनं होणार नाही. चौकशी चालू आहे, त्यामध्ये निष्पन्न झालं तर कठोर कारवाई केली जाईल. भाजप आणि शिंदे गटाची जी युती आहे, महायुती, त्याच्यामध्ये जे खासदारांचा प्रश्न राणीवर आहे की किती लोकांना तिकीट भेटणार आहे? तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. त्यासाठी मी जो बोललो आहे ते माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भाजपकडून जो अन्याय चालला आहे, भाजपचे मंत्री जे चव्हाण आहेत, रवींद्र चव्हाण, त्यांनी 15-20 कोटी रुपये बजेटमधून भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारांच्या नावाने ते टाकलेत. माझ्या मुलाला, आमदाराला बाजूला ठेवून त्यांच्या आमदाराला आणून तिथं भूमिपूजन केले जात आहेत. गोव्याचा मुख्यमंत्री त्याच मतदारसंघामध्ये येऊन तर घोषणा करत आहेत. त्याच्या विरोधामध्ये मी स्टेटमेंट दिलेली आहे. मी देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे नेतृत्व किंवा केंद्राचं नेतृत्व याच्यावरती माझी नाराजी मुळीच नाही. आणि म्हणून जे तिथं युती धर्म पाळत नाहीत, ते रवींद्र चव्हाण असू दे, तिथले स्थानिक पुढारी असू देत भाजपचे, यांच्या विरोधामध्ये मी देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, मोदी साहेब, शहासाहेब यांच्याकडे मी लेखी तक्रार करणार आहे की यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे.
जे युतीच्या धर्मामध्ये खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असं मी माझं लेखी पत्र मी तक्रार माझी देणार आहे. मी भाई तुम्ही पण हा निवडणुकामध्ये इच्छुक आहात का? नाही, अजिबात नाही. मी याच्या आधीच 2दा जाहीर करून टाकलं आहे, यापुढे रामदास कदम कुठलीही निवडणूक लढणार नाही. मात्र राजकारणामध्ये मी सक्रिय असेन, बिलकुल. एक शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम रामदास कदम निश्चितपणे करणार. भाई सीट शेअरिंगवर काय सांगाल आपण, काय तुमच्या मत काय? हे बघा, आणखी आता 2-4 दिवस बाकी आहेत, सगळं व्यवस्थित होईल. मीडियाला चिंता करण्याचं कारण नाही अजिबात. काय प्रश्न विचारू नका, तुम्हाला तुमचं समाधान होईल असं सीटचं वाटप तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.